नमस्कार. कसे आहात सगळे? बऱ्यात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण डाळ कांदा बघणार आहोत. तर मुगाच्या डाळीचा डाळ कांदा आपण बघणार आहोत आणि तो कसा करायचा हे मी तुम्हाला या रेसिपीमधून सांगणार आहे. तर चला तर मग मुगाच्या डाळीचा डाळ कांदा कसं करतात ते बघूया. तर आपण मुगा डाळीचा आपण डाळ कांदा करणार आहोत. तर त्यामध्ये मी डाळ भिजत ठेवली होती, मुगाची डाळ स्वच्छ धुवून. आता आपण फोडणी करून घेऊया. तर इथं मी तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपण यामध्ये मोहरी घालून घेऊया. तर मोहरी घालून घेतलेली आहे मी. आता मोहरी छान तडतडल्यावर त्यावर ठेचलेला लसूण घालूया आपण. मी छान लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात. तर मोहरी छान तडतडायला लागली आहे. आता आपण ठेचलेला लसूण घालून घेऊया. मी ठेचलेला लसूण घालून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये कांदा घालूया. तर एक मोठा कांदा मी घातलेला आहे. आता हे परतून घेऊया. कांदा छान आपण परततोय. आता यामध्ये आपण थोडी हळद टाकून घेऊया. तर मी हळद टाकून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आपण छान परतून घेऊया. तर यामध्ये मी लाल तिखट टाकणार आहे. तुम्ही मिरची पण टाकू शकता. तर लाल तिखट मी टाकून घेतलेलं आहे. आता आपण भिजवलेली डाळ यामध्ये आपण घालून घेऊया. पाण्यासकट घालायची नाही आहे. तर पाण्यातनं काढून आपण उपसून आपण डाळ घालून घेणार आहोत. तर डाळ घालून घेतलेली आहे. आता ही छान आपण परतून घेऊया आणि आता ह्याला छान वाफ काढून घेऊया. वाफेवर आपण आता शिजवायचे आणि आपल्याला जसं लागेल तसं आपण यात पाणी घालून शिजवणार आहोत. तर आपण डाळ वाफवून घेत आहोत. तर आता थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे. तर आपण यात थोडंसं पाणी टाकून घेऊया. जे आपण डाळ भिजवली होती ते पाणी मी काढून घेतलेलं आहे. तर मी ते टाकलेलं नाही आहे पाणी. आता ते थोडं पाणी आपण यामध्ये घालून घेऊया. मी थोडं पाणी डाळ भिजवलेलंच पाणी आहे, तुम्ही बघू शकताय. आता मी यात थोडं टाकणार आहे आणि आपण वाफ काढून घेणार आहोत. तर जोपर्यंत आपली डाळ शिजत नाही तोपर्यंत आपण वाफ काढून घेणार आहोत. तर आपली डाळ शिजलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आपण बघूया डाळ शिजली आहे का नाही. तर आपली डाळ शिजलेली आहे. आपण प्रेस करून घेतलं तर आपल्याला कळू शकतं की डाळ प्रेस केली की कळू शकतं की डाळ शिजली आहे की नाही. आता आपण यात मीठ टाकून घेऊया. चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मी मीठ टाकून घेतलेलं आहे, घालून घेतलेलं आहे. तर आता आपण आपला डाळ कांदा रेडी आहे. मुगाच्या डाळीचा डाळ कांदा आपण आता सर्व करून घेऊया. तर आपला डाळ कांदा तयार आहे. छान असा डाळ कांदा आपला झालेला आहे. तर कसा वाटला हा डाळ कांदा, तुम्ही नक्की घरी करून बघा. आणि जर आवडला असेल, तुम्ही केला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कसा झाला आहे ते. जर तुम्हाला अशी रेसिपी, वेगवेगळ्या रेसिपी जर तुम्हाला हव्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतील. आणि इतरांनासुद्धा शेअर करा. जसं तुम्हाला पोचतात तसं बाकीच्यांनासुद्धा माझ्या रेसिपी पोचतील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. स्वस्थ राहा आणि मस्त खा.